पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपुरात यंगस्टर क्रिकेट क्लब आणि विजयराज अभंगराव मित्र परिवाराकडून येथील अंबाबाई पटांगण येथे 29 एप्रिल पासून मामाश्री चषक क्रिकेट स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले होते। आज रविवार दिनांक 3 मे रोजी या स्पर्धेतील अंतिम सामने होणार आहेत आणि मामाश्री चषकाचा मानकरी कोण होणार याची मोठी उत्सुकता क्रिकेट प्रेमींना लागून राहिल्याचे दिसून आले होते। पंढरपूर शहरात सुसज्ज क्रीडा संकुल नाही, तसेच क्रिकेट खेळण्यासाठी मैदान उपलब्ध नाही। अनेक दशकापासून क्रीडा मैदान अशी ओळख असलेल्या अंबाबाई पटांगणाचा वापर भाविकांच्या गाड्या पार्क करण्यासाठी केला जातो आणि त्यामुळे इथे प्रचंड घाणीचे साम्राज्य दिसून येते। मैदान खेळण्यासाठी योग्य राहत नाही। मात्र यंगस्टर क्रिकेट क्लब आणि विजयराज अभंगराव मित्र परिवाराकडून तसेच नगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणीचा जणू कायपालटच मागील 7 दिवसात पाहावयास मिळाला आणि यातूनच विजयराज अभंगराव यांनी आपल्या जुन्या मागणीस पुन्हा एकदा उजाळा देत आयोजनाची माहिती दिली। आपले धाराशिव जिल्हा असो, पुणे जिल्हा असो, बारामतीचा ते संघ सगळे येऊन प्रत्येक संघ खेळून गेलेला आहे आणि आज त्या महाकुंभचा शेवटचा दिवस आहे। आज 4 दिवस झालं सलग प्रत्येक जिल्ह्यातील खेळाडू इथं खेळून गेलेले आहेत आणि आज त्या शेवटच्या सामन्याचं आज बक्षीस वितरण होणार आहे। 2 सेमीफायनलचे आणि फायनलचा एक सामना असे मिळून 3 सामने होणार आहेत। तर या क्रिकेटचं एक 15 दिवसाखाली जर तुम्ही इथं आला असता तर या अंबाबाई पटांगण ही कोणीही सुद्धा म्हणू शकलं नसतं की इथं सामने होतील, कारण एवढी दैनंदिन अवस्था झालती या मैदानाची। तर माझ्या यंगस्टरच्या खेळाडूने दिवस रात्र मेहनत करून खडाना खडा वेचून आज ही मैदानाला जिवंत करण्याचं काम केलेलं आहे आणि ग्रामीण भागातले असो, शहरी भागातले असो, त्यांना क्रीडांगण महत्त्वाचं आहे। तर आपल्या पंढरपूरमध्ये बघितलं तर क्रीडांगण कुठंच नाही। जर या अंबाबाईच्या पटांगण क्रीडांगण वाचवायचं असेल तर मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्यावे शासनाने, एवढीच माझी मागणी आहे। आणि तुम्ही जर कुणाला जर विचारलं इथं क्रिकेट प्रेमीला, आज रोज हजारो क्रिकेट प्रेक्षक इथं बघायला येतात सामने, आणि तुम्ही त्यांची जर मुलाखत घेतली तर तुमच्या लक्षात येईल की किती तीव्र भावना आहे या मैदानं पार्किंगच्या नावाखाली गिळली जात आहेत। तर माझी अशीच इच्छा आहे की जी काय मूलभूत सुविधा पाहिजे ती नगरपालिकेने ह्याच्याकडे लक्ष देऊन मुरमीकरण, बारीक प्रकारचा ते मांजऱ्या मुरुम असतो ते मुरुम टाकून मैदान सुसज्ज करून द्यावं, एवढीच विनंती आहे माझी नगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाला। या क्रिकेट सामन्यासाठी दिवस रात्र कष्ट करणारे माझे यंगस्टरचे खेळाडू, मग त्याचं सर्व नेतृत्व करणारा आकाश पांढरे, मयूर अभंगराव, सागर पांढरे, शुभम घाटे असे अनेक पडद्यामागचे खेळाडू आहेत। ते म्हणजे आमच्या छोट्यातल्या आरव पांढरे म्हणा किंवा कृष्णा शिरसट, परत गोपाळ शिरसट, प्रशांत होनकरी, बाळू होनकरी, उमेश अभंगराव असे अनगणित पोरं आहेत की त्यांनी एवढं कष्ट घेतलं आहे हे मैदान म्हणजे या सामना पार पाडण्यासाठी आणि मैदान चांगलं करण्यासाठी। मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे आणि सगळ्यात जास्त जर लक्ष दिलं असेल तर आमचे
गणेश शिरसट, आम्ही पाटील म्हणून हाक मारतो प्रेमानं त्यांना, की सगळ्याची सोय सुविधा सकाळी रात्री 2 वाजता जाऊन सकाळी 7ला हजर असणारे माझे हे खेळाडू, माझे सवंगडी यांचा मी शतशः आभारी आहे.